हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही करेक्ट थंबनेलवर क्लिक केलं. आपण या व्हिडिओमध्ये पाहूया 12वीचा इतिहास विषयाचे ए टू झेड पाठामधले IMP क्वेश्चन जे की तुम्हाला 2026 मध्ये पाहायला मिळतील. हे क्वेश्चन जर तुम्ही करून गेले तर तुम्हाला 2026 मध्ये 40 पैकी 40 मार्क्स घेण्यासाठी कोणीच नाही रोखणार. तुम्हाला 40 पैकी 40 मार्क्स मिळतील. तर चला आपण क्वेश्चन बघूया की कोणते कोणते क्वेश्चन आहेत की ते तुम्हाला 2026 मध्ये पाहायला मिळतील. तर बघा, पाठ नंबर 1, युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास. बघा, प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. बघा, तुम्हाला इथे रिकाम्या जागा भरायच्या आहेत. तर बघा, याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. एवढं जर मी सांगत बसलो तर खूप लांब व्हिडिओ होईल. तर बघा, तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर चला समोर बघा, प्रश्न क्रमांक 1 ब, पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. बघा, याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही. हे जे क्वेश्चन मी तुम्हाला सांगत आहे हे IMP क्वेश्चन आहे. 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हे क्वेश्चन जर तुम्ही करून गेले तर 2026 मध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. तर बघा, याचा सुद्धा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. त्यानंतर समोर बघा, तुम्ही स्क्रीनशॉट काढत राहा. मी तुम्हाला पुढे प्रश्न दाखवत जातो. तर बघा, याचा सुद्धा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. त्यानंतर बघा, पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यानंतर समोर येते प्रश्न 3 ब, संकल्पना चित्रे पूर्ण करा. खालील तक्ता पूर्ण करा. बघा, या तक्त्याचा सुद्धा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे काय आहेत हे तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर बघा, टिपा. त्यानंतर पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. त्यानंतर तुमचे मत नोंदवा. पुढील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा. खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर माहिती लिहा. तर अशा प्रकारे हा पहिल्या पाठामधले क्वेश्चन. त्यानंतर पाठ नंबर 2, युरोपीय वसाहतवाद. तर यामधले पण तुम्ही क्वेश्चन पाहू शकता. हे IMP क्वेश्चन आहेत. तर बघा, याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. बघा, ऐतिहासिक ठिकाणी, युक्ती, घटना या संबंधित नावे लिहा. त्यानंतर दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. त्यानंतर समोर बघा, पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, हे प्रश्न तुम्हाला दिले जातात. यावरून तुम्हाला हा जो नकाशा आहे या नकाशावरून तुम्हाला हे क्वेश्चनची आन्सर लिहावं लागतात आणि इझिली मार्क्स घ्यावे लागते. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3 ब, संकल्पना चित्रे पूर्ण करा. हे संकल्पना चित्र तुम्हाला पूर्ण करायचे आहे. वसाहतवाद फोफावण्याची कारणे काय आहेत हे 4 कारणे तुम्हाला लिहायचे आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, वसाहतवादाची साखळी स्पष्ट करा. तुम्हाला वसाहतवादाची साखळी स्पष्ट करायची आहे. त्यानंतर औद्योगिक क्रांतीच्या उदयाची कारणे काय आहेत हे 4 कारणे तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर टिपा लिहा. त्यानंतर पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. त्यानंतर तुमचे मत नोंदवा. त्यानंतर पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यानंतर खाली बघा, खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. तर बघा, अशा प्रकारे दुसऱ्या पाठामधले IMP क्वेश्चन. त्यानंतर तिसरा पाठ बघा, भारत आणि युरोपीय वसाहतवाद. यामधले सुद्धा आपण IMP क्वेश्चन पाहूया. तर आतापर्यंत तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. तर चला, प्रश्न क्रमांक 1 बघा, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधान पुन्हा लिहा. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आहे. त्यानंतर पुढील संचामधील ब गटामधील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. त्यानंतर नावे लिहा. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3 अ, या प्रकरणात नकाशा नाही त्यामुळे नकाशावरील प्रश्न नाहीत. तर बघा, या प्रकरणामध्ये काही नकाशा नाही म्हणून तुम्हाला यामध्ये कोणता नकाशा दिलेला नाही. तर बघा, प्रश्न क्रमांक 3 ब, संकल्पना चित्रे पूर्ण करा. इंग्रजाच्या सुरत वखारीतील कंपनीचे कर्मचारी कोणकोणते कर्मचारी आहेत हे तुम्हाला 4 कर्मचाऱ्यांचे नाव लिहायचे आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, टिपा लिहा. त्यानंतर खालील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. आपले मत नोंदवा. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. तर बघा, अशा प्रकारे तिसऱ्या पाठामधले पण IMP क्वेश्चन झाले. त्यानंतर चौथा पाठ, वसाहतवाद आणि मराठे. यामधले सुद्धा IMP क्वेश्चन तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा तुमच्या नोटबुकमध्ये पण तुम्ही लिहून ठेवू शकता. तर बघा, वसाहतवाद आणि मराठे यामधील IMP क्वेश्चन. तर दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हे तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या असतात. याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर बघा, पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. त्यानंतर ऐतिहासिक ठिकाणी, युक्ती, घटना या संबंधीचे नावे लिहा. त्यानंतर दिलेल्या कारकांपैकी योग्य कारक निवडून विधाने पूर्ण करा. त्यानंतर बघा, इथं तुम्हाला नकाशा दिलेला आहे. पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तुम्हाला इथं एक भारताचा नकाशा दिलेला आहे. यावरून तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहे. 5 क्वेश्चन विचारलेले आहे. हे 5 क्वेश्चन तुम्ही या नकाशाच्या आधारे सॉल्व्ह करू शकता आणि इझिली मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3 ब, पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा. नाना फडणवीस यांनी इंग्रजाविरुद्ध उभा केलेला चतुसंघ. तर 4 चतुसंघाची नावे तुम्हाला लिहायची आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, कालरेषा पूर्ण करा. तुम्हाला इथं कालरेषा पूर्ण करायची आहे. त्यानंतर टिपा लिहा. खालील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. आपले मत नोंदवा. त्यानंतर सविस्तर उत्तरे लिहा. त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, तुम्हाला इथं मुद्दे दिलेले आहेत. यावरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. त्यानंतर चला समोर जाऊया. समोर आहे 5, भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा. बघा, यामधले पहिला प्रश्न असा आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यानंतर ब संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. त्यानंतर ऐतिहासिक ठिकाण, युक्ती, घटना संबंधीची नावे लिहा. त्यानंतर दिलेल्या कारकांपैकी योग्य कारक निवडून विधाने पूर्ण करा. बघा, तुम्हाला इथं एक क्वेश्चन विचारले जातो. त्यानंतर तुम्हाला इथं 4 आन्सर दिलेले असतात. यामधलं तुम्हाला करेक्ट आन्सर कोणता आहे हे लिहायचं आहे आणि हे जे विधान आहे हे पूर्ण करायचं आहे. त्यानंतर बघा, या पाठात नकाशा नसल्याने हा प्रश्न या पाठात येत नाही. तर बघा, हा जो प्रश्न क्रमांक 3 अ असते नकाशाचा, तर हा या पाठामध्ये कोणता नकाशा नाही त्यामुळे हा प्रश्न खाली आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3 ब, पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा. संकल्पना चित्रे तुम्हाला पूर्ण करायची आहे. त्यानंतर टिपा लिहा. बघा, तुम्ही टिपा याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढू शकता. बघा, प्रार्थना समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन, त्यानंतर महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे पुरोगामी धोरण, त्यानंतर राजश्री शाहू महाराजांचे धोरण. तर अशा प्रकारे तुम्हाला टिपा दिलेल्या आहेत 5. त्यानंतर बघा, खालील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. आपले मत नोंदवा. सविस्तर उत्तरे लिहा. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. तर अशा प्रकारे 5वा पाठ सुद्धा झाला. त्यानंतर पाठ 6, वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष. तर बघा, तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता. बघा, नावे लिहा. दिलेल्या कारकांपैकी योग्य कारक निवडून विधाने पूर्ण करा. त्यानंतर पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, तुम्हाला 5 प्रश्न विचारलेले आहेत आणि भारताचा नकाशा तुम्हाला दिलेला आहे. या नकाशावरून तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता हा प्रश्न.
त्यानंतर पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा. त्यानंतर समोर येथे टिपा लिहा. बघा तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता. त्यानंतर खालील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. आपले मत नोंदवा. त्यानंतर सविस्तर उत्तरे लिहा. त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तरे लिहा. तर अशा प्रकारे हा 6वा पाठ सुद्धा झाला. त्यानंतर 7वा पाठ बघा. यामधले सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. त्यानंतर दिलेल्या कारकांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. बघा तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे. यावर तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे. यामधलं कोणतं करेक्ट पर्याय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि हे जे विधान आहे हे पूर्ण करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही याचे पण इझिली मार्क्स घेऊ शकता. यामध्येच उत्तर असते. तुम्हाला करेक्ट उत्तर कोणतं आहे हे फक्त लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा इथं तुम्हाला नकाशा दिलेला नाही. अभ्यासनासाठी पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 56 वरील नकाशा पहा. बघा तुम्हाला पुस्तकामधील 56 वरील नकाशा पाहायचा आहे आणि याचे इझिली आन्सर लिहायचे आहे. त्यानंतर बघा दिलेल्या संकल्पना चित्रे पूर्ण करा. बघा तुम्हाला इथं संकल्पना चित्र पूर्ण करायची आहे. याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता. त्यानंतर समोर बघा पुढील कालरेषा पूर्ण करा. त्यानंतर टिपा लिहा. पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. तुमचे मत नोंदवा. त्यानंतर सविस्तर उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. तर अशा प्रकारे आपला 7वा पाठ सुद्धा झाला. त्यानंतर बघा 8वा पाठ जागतिक महायुद्धे आणि भारत. बघा स्क्रीनशॉट मारू शकता. पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. त्यानंतर दिलेल्या कारकांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामध्ये सुद्धा नकाशा नाही आहे. दिलेल्या संकल्पना चित्र पूर्ण करा. संकल्पना चित्र याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता. त्यानंतर टिपा लिहा. पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. त्यानंतर तुमचे मत नोंदवा. सविस्तर उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. अशा प्रकारे आपला 8वा पाठ सुद्धा झाला. त्यानंतर 9वा पाठ करण 9 जग निर्वसाहतीकरण. बघा तुम्ही याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढू शकता. त्यानंतर पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. त्यानंतर ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती घटना संबंधी नावे लिहा. त्यानंतर दिलेल्या कारकांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यानंतर पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. या पाठात नकाशा नसल्यामुळे प्रश्न विचारले जाणार नाहीत. बघा या पाठामध्ये सुद्धा तुम्हाला नकाशा दिलेला नाही आहे म्हणून तुम्हाला हा जो प्रश्न क्रमांक 3 आहे हा या पाठामध्ये नाही आहे. तर बघा दिलेल्या संकल्पना चित्रे पूर्ण करा. संकल्पना चित्रे याचा सुद्धा तुम्ही एक स्क्रीनशॉट काढू शकता. बघा पहिले महायुद्ध, पराभूत राष्ट्रे, विश्वस्त राष्ट्रे. त्यानंतर टिपा लिहा. पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. तुमचे मत नोंदवा. त्यानंतर सविस्तर उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. तर अशा प्रकारे आपला 9वा पाठ सुद्धा झाला. त्यानंतर येथे 10वा पाठ शीतयुद्ध. तर बघा यामधले सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. त्यानंतर पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. त्यानंतर ऐतिहासिक ठिकाणी व्यक्ती घटना संबंधित नावे लिहा. त्यानंतर दिलेल्या कारकांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यानंतर या पाठामध्ये सुद्धा नकाशा नाही आहे. त्यानंतर बघा संकल्पना चित्रे याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. त्यानंतर बघा टिपा लिहा. त्यानंतर समोर आहे पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. तुमचे मत नोंदवा. सविस्तर उत्तरे लिहा. त्यानंतर लास्टला आहे खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. तर अशा प्रकारे 10वा पाठ सुद्धा झाला. आता येथे 11वा पाठ बदलता भारत भाग 1. बघा स्क्रीनशॉट काढू शकता. त्यानंतर ऐतिहासिक ठिकाणी योग्य घटना संबंधित नावे लिहा. दिलेल्या कारकांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामध्ये सुद्धा नकाशा नाही आहे. त्यानंतर दिलेल्या संकल्पना चित्रे पूर्ण करा. बघा इझिली तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. त्यानंतर टिपा लिहा. पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. तुमचे मत नोंदवा. त्यानंतर सविस्तर उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. त्यानंतर प्रकरण 12 बदलता भारत भाग 2. बघा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. ऐतिहासिक ठिकाणी योग्य घटना संबंधित नावे लिहा. त्यानंतर बघा दिलेल्या कारकांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यानंतर बघा यामध्ये सुद्धा नकाशा नाही आहे. त्यानंतर संकल्पना चित्रे पूर्ण करा. त्यानंतर टिपा लिहा. पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. तुमचे मत नोंदवा. सविस्तर उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. तर बघा अशा प्रकारे हे IMP क्वेश्चन आहे. हे क्वेश्चन तुम्हाला 2026 मध्ये पाहायला मिळतील. तर हे जे क्वेश्चन मी तुम्हाला सर्व पाठामधले सांगितलेले आहेत हे क्वेश्चन तुम्ही करून जा. हे क्वेश्चन IMP क्वेश्चन आहेत. त्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्यासमोर एक हाईपचं ऑप्शन येईल तर हाईप पण करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि हा आतापर्यंत पण या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. थँक्स.